भरपूर आहेत का? कॉफी शॉपला तुला जायचंय, तो भाऊ म्हणून सल्ला द्यायचा, जाय कॉफी शॉपला जायचंय, कॉफी शॉपला पिझ्झा मागवायचा आहे, कॉफी शॉपला तुला कोल्ड कॉफी मागायची, पण बाजूला खाता तो बाप बसला असला पाहिजे, नोकरीचा पहिला पगार तो असला पाहिजे, तिथं तुला कॉफी शॉपला जायचंय. आता तुझ्याकडे 30 रुपये आणि या बहिणीकडे 50 रुपये, कुठे गेली? कॉफी शॉपला. आणि त्याला इथं राहिली पुन्हा ते विचारतंय तुला काय हवं हवं. भाषा शुद्ध होण्याचं एकमेव कारण म्हणजे बोलणी. अशी भाषा शुद्ध होत नाही. आणि जरी शुद्ध झाली बाजूच्यामध्ये पुण्याकडला आहे का तू? इंग्रजी बोलला तुझ्या घरावर काही इंग्रजाचे वाहन गेले होते का? तू काय सांगणार काय? मग हे विचारतंय तिला तुला काय हवं? मग ती म्हणते मला पिझ्झा हवा. हा कांदा असतो बोलतो. मग तिला काट्याचा चमचा भेटतो, बारीकसा घास घेतो, आला आणि खाली. उपासी मित्र मंडळाचा अध्यक्ष तिच्याकडे टकाटका पाहतो. भांडवल संपलेलं असते, 50 असते, सांगता गेले आता पुन्हा एक काही मागू नये, याचा पाणी याला असतो. ती बारीकसा घास घेते, तिच्याकडे पुन्हा एक रुमाल पिंक कलरचा एवढा असा, हळूहळू पुसती. काय खात पिझ्झा? गावाकड भीतीकड तोंड करून काला करून खाणार येतो. भात सांगतात 3 पोळ्याचा काला करते, आणि एक पिझ्झा खायला 2 तास लावती. अरे बापरे काय. आणि त्याच्यात ही विचारते तुला काय हवं? पिलू 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 आणि शिकलूच असते का रे? पिलू फक्त डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात. एखादी पोरगी तुला पिलू म्हणत असत, तुझी जेंडर बदलली, जात बदलली, धर्म बदलला, गेला तू खा पिलू म्हणा. आणि ही त्याला विचारते पिलू तुला काय हवं? स्टँडर्ड मला काय कोल्ड कॉफी हवी. गावाकडे परातीनं काळा चहा पेणार असतो, कोल्ड कॉफी हवी तुला. साया करू नका. ते हे का रिअल कंटेंट मांडा. माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मला काय सांगितलं, पॅकेज देऊ म्हणजे तुम्हाला भूगोल इतिहास शिकवायचं 5,40,000. अरे त्या भूगोलाच्या व्हिडिओ मध्ये माझ्या हातात काही गावंढळ शब्द आले. दंडायला काढला तुमची भाषा गावठी, तुमची भाषा गावंढळ आहे, आमचे लेकर ऍक्सेप्ट करणार नाही. आज सर्व ऍक्सेप्ट केली करू, आपली भाषा ब्रँड झाली का? त्या भाषेकडून वेगळी ब्रँड सुरू करायची. खातं घेतलं देवला महाराष्ट्राच्या विजय कार्यक्रम, कोणी चहाचं बिल घेण्या, कोणी टॅक्सचं बिल घेणं, कार्यक्रम केली झालं सध्या. कोणी बसून बिल पटकन देऊन चालले कोणतरी, आपल्याला काय तेच पाहिजे होते. झालं का नाही? विनंती एकच करायलो, एखाद्या गोष्टीमुळे काही लोकांना तुम्हाला नाकारलं का, ती तुमची ताकद असते, ओळखता आली पाहिजे. मला जेव्हा तुमची प्रमाण भाषा नाही गावठी भाषा लोक म्हणले का, त्याच भाषेला मी ताकद बनवतो, त्याच भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला. का? अरे माझ्या वर्गातले लेकर पोट धरून हसतात, माझे लेकर म्हणतात तुम्ही चांगलं शिकवलं, पण 10-5 ऑनलाईनचे पोरं नाही म्हणले चालतील, पण याच भाषेत तुम्हाला शिकवायचंय, त्याच भाषेत मी ब्रँड केलं. ज्याला आपल्याला नाकारलं होतं, दुसऱ्या महिन्यात त्याचे 2,000 पोरं माझ्या ऐकणार. इसेच का 49 लाख कार्यक्रमच केला असता. आणि पैशामुळे कुठली गोष्ट केली नाही. मी फॉरेस्ट मध्ये होतो किनवटला, पैंगंगा बाहेर नाही. तुम्हाला माहिती आहे सांगलो, माझ्या आईच्या मध्ये मला पैसे जर कमायचे असते, मी अख्खा जंगल इकला असता. लोकांना जंगल नकाशा दाखवायला लावला, याला जंगल म्हणता का? पण आपल्याला व्हायचं होतं मास्तर. कळलं का? मास्तर का? आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हा विचार डोक्यात घेऊन वर्गातले लेकर स्वतःचे लेकर समजून अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो तो मास्तर. अलीकडे काही लोक येतात नाराज होतील, नो प्रॉब्लेम. लोक कोणालाही घोडे लावतात. 100% लोकांना तुम्ही खुश ठेवू शकत नाही, पण छाती ठोकपणे सांगलो, महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलीला आजही सांगलो, जिला मायबाप नाही, जे पोरगे त्याला मायबाप नाही, शिकण्याची इच्छा आहे, तुला नोकरी लागेपर्यंत, या कपडे असेल, खाण्यापिण्या असेल, हा भाऊ नाही शिकवत आपलं नाव बदलायचं.